आपल्याकडे बायनरी सिस्टम आहे. बायनरी सिस्टम म्हणजे बायनरीचा अर्थच आहे की 2 पर्सन. आता आपल्याला जर 2च लेग आहेत तर आपण तिसरा व्यक्ती कुठे टाकणार ना, ऑप्शनच नसतो आपल्याकडे. काही काही लोक काय करतात, येतात, सुरुवात करतात, हा स्वतःचा आयडी काढतात ए नावानी, लगेच वर्कला स्टार्ट करतात, इथे लगेच बी टाकून देतात, सी टाकून देतात. आता थर्ड पर्सन येतो, तो टाकायचा कुठे, ऑप्शनच नाही ना, आयडीच नाही येत वरती. मग ते काय करतात, इथे परत बी ला 2 लेग आहेत, सी ला 2 लेग आहेत, ठीक आहे. मग ते काय करतात, परत बी ला ए वाला, ए चा जरी पर्सन असेल तर तो बी लाच पर्सन देतो डी, आणि ए चा जरी पर्सन असेल तर तो परत एक राईटला देतो सी, सॉरी ई. तर मग काय होतं, याचा पैसा हे तुम्हाला इथे मिळतोच, इथे 300 याचे मिळाले, याचे पैसे तुम्हाला इथे 300 मिळाले. पण तुमच्याकडे आयडीज 2 एकच असल्यामुळे तुम्हाला ऑप्शन नव्हता, तुम्ही बी ला दिला, सी ला दिला, पण या बीच्याच ऐवजी तुम्हीच इथे ए असता, इथे ए असता, इथे पण तुमच्या घरचे लोक असते, तर तुम्हाला किती बेनिफिट झाला असता. हेच मी आता तुम्हाला एक्झॅक्टली बिझनेस मॉडेल मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता सपोज हे तुम्हाला तुमच्या अपलाईननी दिला आयडी काढून, माझी स्क्रीन विजिबल आहे ना? हॅलो हॅलो निशा मॅम, स्क्रीन विजिबल आहे माझी? येस येस येस, विजिबल आहे, विजिबल आहे. ओके, ठीक आहे. तर आता हा जो तुमच्या अपलाईननी तुम्हाला आयडी काढून दिलाय, तर ए काढून दिलाय, हा तुम्ही स्वतः जॉईन झालाय. याच्या अंडर जे 2 पर्सन करायचे, हे तुम्ही लगेच जॉईन करायचे नाहीत. हे A1 तुम्ही असणार आहे, आणि इथं तुमची ही लेफ्ट साइड असेल, ही राईट साइड असेल, इथून मधून मी एक लाईन मारेन. आता तुम्ही एच्या इथे तुम्हाला ट्रायपॉड आयडी, म्हणजे आता तुम्हाला जी 2 लोक करायचे ते तुम्ही स्वतःच व्हायचं आहे. A2 आणि A3, लेफ्टला होईल A2 आणि राईटला होईल A3. आणि त्याच्यानंतर पण लगेच वर्क स्टार्ट करू नका. एक्झॅक्टली समजून घ्या की स्मार्ट बिझनेस काय असतो. A2च्या पण अंडर जी 2 लेग्स आहेत, इथे 4 लोक असणार आहेत, तुम्हाला 4 लोक जॉईन करायचे. ही 4 लोक तुम्ही लगेच दुसरी जॉईन करू नका. तुमच्या ब्लड रिलेशन मधले, जे की ज्यांच्या घरी जरी पैसा गेला तर तो तुम्हालाच आल्यासारखा आहे. जसं की आता मी इथे माझ्या हसबंडला टाकलंय, इथे माझ्या मी आईला टाकलंय, इथे माझ्या भावाला टाकलंय, आणि इथे माझ्या सिस्टरला टाकलंय, ठीक आहे. आता हे झाले, आता हे माझं झालं बिझनेस. हे आता मी इथे काय करेन, यांचा सुद्धा मी ट्रायपॉड काढेन. इथे पण मी यांचा ट्रायपॉड काढेन. ही जी 8 लोक, ही जी खाली 8 आयडी झाल्या, हे माझं इथे हजबंडच असेल, इथे पण हजबंड असेल, इथे पण माझी आई असेल, मदर असेल, ब्रदर असेल, इथे पण ब्रदर असेल, इथे सिस्टर असेल, सिस्टर असेल. आता इथून पुढे मी एक्झॅक्ट माझ्या वर्कला स्टार्ट करेन. दॅट इज कॉल्ड स्मार्ट बिझनेस. जर तुम्हाला इकडे जास्त जर इन्कम जनरेट करायचं असेल ना, तर सुरुवातच तुमची या मॉडेलनी झाली ना, इथे तुमचा बिझनेस, हे तुमचं मॉडेल बनलं बिझनेसचं. याच्यानंतर तुम्ही वर्कला स्टार्ट करायची. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा तुम्ही हे मॉडेल बनवता, या सपोज सगळ्या आयडी तुम्ही ऍक्टिव्ह केल्या, तर तुमच्या आयडी किती होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आयडी होतात. 15 आयडीला तुम्ही इंटू सपोज 1100 जॉईन करताय असं समजा, तरी सुद्धा तुम्हाला 16,500 रुपये लागतात. असं आपण जस्ट इमॅजिन करूया. कराच असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला एक बिझनेस कसा स्टार्ट करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता ह्या 16,500 मधले तुम्ही इथे हे 2 जेव्हा आयडी काढता, तुम्हाला मेन आयडीला 300 रुपये मिळाले. नंतर ह्या जेव्हा 2 आयडी क्रिएट करता, त्यावेळेस तुम्हाला इथेही 300 मिळतात, इथेही 300 मिळतात. मेन आयडीनी काही काम केलंय का? काहीच नाही, तरी सुद्धा मेन आयडीला 600 रुपये मिळतात. आणि जेव्हा ह्या खालच्या 4 आयडी इकडे आणि 4 आयडी इकडे क्रिएट होतात, त्यावेळेस तुमच्या हजबंडला पण 300 रुपये मिळतात, मदरला पण 300 रुपये मिळतात, ब्रदरला 300, सिस्टरला 300. तुम्हाला इथे तुमच्या आयडीला 600 रुपये मिळतात, इथल्या आयडीला 600 रुपये मिळतात, आणि इथल्या आयडीला तुमच्या 1200 रुपये मिळतात. मला सांगा, तुमचे किती पैसे रिकव्हर झाले? इथे 2100 रुपये झाले, इथे 900 म्हणजे 2100, 900, 900, आणि खालच्या आयडीचे हे 300 4 वेळेला, 300 इंटू 4, 5,400 रुपये तुमचे 16,500 मधले घरातच रिकव्हर झाले. म्हणजे तुम्ही घातले पण आणि त्यातले निघाले पण. आता मला सांगा, 16,500 मधले 5,000 रुपये निघाले, तर तुमचे राहिले फक्त 11,000 रुपये राहिले समथिंग. मी ऑड अमाऊंट, म्हणजे एक्झॅक्ट अमाऊंट नाही सांगणार, मी टेंटेटिव्ह अमाऊंट सांगते तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही मला सांगा, हे जेव्हा 8 लोक तुम्ही तुमच्या 8 आयडी खाली काम करणार आहेत, तुमच्याच घरातल्या 8 आयडी आहेत, या 8 आयडीला
प्रत्येकाला 2% लागणार आहेत. आता मला सांगा, प्रत्येकाकडे फक्त 2च लोक येतात का? नाहीच येत ना. कारण मला माझ्यावर कॉन्फिडन्स होता की बाबा मी कमीत कमी 20-25 लोक तर माझी लाईफ टाइम मध्ये येतील. लाईफ टाइम म्हणते मी, जोपर्यंत मी ड्रीम करते तोपर्यंत माझी 16 लोक तर मी करूच शकते, डेफिनेटली करू शकते. आता तुम्ही मला आता लगेच कोणाला द्यायला लागेल का, यशला किंवा माझ्या कोणाला दुसऱ्याला द्यायला लागेल का? मी माझे जसे पर्सन येतील ना तसे मी माझ्या आयडीच्याच अंडर जॉईन करेन इथे. त्याच्यामुळे काय होईल, मला दुसऱ्याला कोणाला व्यक्ती द्यायची गरजच नाही पडणार. मी माझ्या फॅमिलीतच वर्क करते. मग मला सांगा, ह्या 16 व्यक्ती मी कधीतरी करेन ना. मला सांगा, 16 व्यक्ती केल्यानंतर आता 1 2 3 4 5 6 7 8 माझ्या लेफ्ट साईडला मेन आयडीला माझ्या 8 पेअर मॅच होत आहेत. तशाच इकडे लेफ्ट साईडला पण 8 लोक आहेत, इकडे पण 8 आयडी होतात. माझे टोटल झाले 2400 रुपये माझ्या मेन आयडीला मिळाले. ठीक आहे, मेन आयडीनी काय काम केलंय का? माझे काम करतायत हे हजबंड आणि सिस्टर वगैरे त्यांच्या काम करतायत ना. माझ्या हजबंडचा मेन आयडी काम करतोय, मदरचा मेन आयडी काम करतोय, ब्रदर नाही, सिस्टर नाही, मी स्वतः काम करत नाहीये. माझं काम करतायत ते त्यांच्या ट्रायपॉड आयडी काम करतायत. तरी पण पैसे जास्त कोणाला मिळतात विचार करा, मलाच मिळतात. इथे 2400 मिळणार आहेत, इथे मला परत 1200 रुपये मिळणार आहेत, आणि इथे पण मला 1200 रुपये मिळणार आहेत, आणि इथे पण मला हजबंडला पण इथे 600 रुपये मिळणार आहेत, इथे 600 रुपये मिळणार आहेत, आणि परत या सगळ्या आयडीला ट्रायपॉडच्या 300 300 300 ह्या सगळ्या आयडीला 300 मिळणार आहेत. टोटल मला 9600 रुपये मिळतात, प्लस माझे 5400 रुपये, सॉरी 5400 रुपये. तर मला सांगा, झाले ना पैसे रिकवर? जेवढे तुम्ही घातले होते, तुम्ही कधीतरी ही 16 लोक टाकणार त्यावेळेस हे रिकवर होणार. आता ह्या 16 लोकातले मला सांगा, प्रत्येक जण 2 नाही करणार, पण एक तरी करेल ना. एक जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला परत 9600 रुपये निघतात, आणि हा टोटल तुमचा प्रॉफिट असणार आहे. आणि तिथून पुढे जो वर्क होणार आहे तुमच्या बिझनेसचं, जसं जसं वर्क चालणार आहे, तुमच्या ऍट ए टाइम एवढी 15 ज्या आयडी आहेत त्या 15 आयडी पैसे घेणार आहेत. मग मला सांगा, तुम्हाला फक्त ए ठिकाणी एकदा 300 घ्यायला आवडेल का 4 ठिकाणी? तुम्हाला 4 लेवल बनतात. तुम्ही बघा, ही ए ची पहिली लेवल असते, तुमची A2 ची दुसरी लेवल असते, हजबंड मदरची असते ती तिसरी लेवल असते, आणि चौथी लेवल असते त्यांच्या ट्रायपॉड आयडीची. असे तुम्हाला 1% टाकल्यावर तुम्हाला इतके पैसे जनरेट होतात, जर तुमच्या आयडी या सगळ्या अपला असतील तर. ठीक आहे, आता सगळे, आणि हाच मॉडेल जर तुम्ही प्रत्येकाला पुढे सांगितला ना, तर याच मॉडेलनी जर सगळ्यांनी काम केलं ना, तर अनलिमिटेड पैसा आहे. प्रत्येकाने हेच मॉडेल वापरलं आणि 16 लोकांनी जर हे मॉडेल वापरलं ना, तर 1,44,000 रुपये तुम्ही पहिल्याच महिन्यात काढू शकता. हेच मॉडेल जर प्रत्येकाने वापरलं. पण प्रत्येक जण वापरत नाहीत, प्रत्येकाचा पैशांचा इश्यू असतो. पण पैसे रिकवर होतात, हे मी तुम्हाला स्वतः सांगितलं की पैसे रिकवर होतात, पैसे कुठेही अटकून राहत नाहीत. तर आता आपण ट्रायपॉड आयडीच बघूया की आपल्याला बाबा जास्त नाही, एवढं नाही जमते. पण प्रत्येकाने लक्षात ठेवा, मी हे जे मॉडेल बनवलंय या फ्रीच्या का आयडी असू द्या, पण काढून ठेवा सुरुवातीला. या ज्या 4 मी जे मॉडेल तुम्हाला सांगितलं होतं ते प्रत्येकाने बनवा, फ्री का असू दे पण असू द्या. आणि या ज्या आयडिया आहेत ना, या A1 आणि A2 च्या, या तुम्ही लगेच ऍक्टिव्ह करून घ्या. ऍटलिस्ट एवढ्या 3 आयडीवर तर तुम्ही काम करा, कारण त्यांनी काय खूप फरक पडतो. हे बघा, आता तुम्ही A आला, A2 आला, A3 आला. आता याला जे 2 लेग आहेत, तुम्हाला ठीक आहे ब्लड मधले नाही काढायचे, पण ऍटलिस्ट तुम्ही तर 3दा पैसे घ्या, तुम्ही तर 2 लेवल पर्यंत पैसे घ्या. आता ए जो असतो तो तुम्ही स्वतः असतो, त्याला एक DD नंबर असतो, DD सपोज 261613 असं आपण एक अप्रॉक्सिमेटली हा DD नंबर पकडूया. याला असेल लेफ्ट, याला असेल राईट. ठीक आहे, आता तुम्ही जेव्हा तुम्हाला, आता बऱ्याच लोकांचं असतं की ट्रायपॉड आयडी कसे क्रिएट करायचा. आता ए हा तुम्ही काढलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे हा आयडी, याचा हा स्पॉन्सर आयडी आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस हा स्पॉन्सर आयडी एकदा लेफ्टला वापरायचा, तेव्हा तुमचा A2 क्रिएट होईल, आणि हा स्पॉन्सर आयडी एकदा राईटला वापरायचा, तुमचा A3 क्रिएट होईल, आणि तुमचा ट्रायपॉड आयडी क्रिएट होईल त्याच्यानंतर. आता तो ऍक्टिव्ह करायचा की नाही तो तुमचा चॉईस असणार आहे. तुम्हाला जर सुरुवातीपासूनच चांगला इन्कम जनरेट करायचा आहे तर तुम्ही लगेचच आयडी ऍक्टिव्ह करून घ्या, किंवा ऍटलिस्ट फ्रीची आयडी काढून ठेवा. आता जेव्हा तुम्ही लगेच ऍक्टिव्ह करता, ही A2 आणि A3 लगेच ऍक्टिव्ह केली, तर A चा स्पॉन्सर आयडी हा परत कधीच कुठल्याच आयडी रजिस्टर करताना वापरायचा नाही, कारण ए नी त्याचे 2 स्पॉन्सर A2 आणि A3 या स्वतःच्याच नावाने कंप्लीट केलेत. समजून घ्या, ऍक्टिव्ह केले असेल तर. आणि जर तुम्ही फ्री आयडी काढत असाल तर मात्र तुम्हाला काम करताना ए चा स्पॉन्सर आयडी इथे वापरायचा आहे. सपोज इथं तुम्ही C टाकताय आणि इथे D टाकताय. बरेच लोक इथं चुकतात की त्यांचं असं म्हणणं असतं की A चे 2 कंप्लीट झालेत, मग ते काय करतात, A2 चा स्पॉन्सर आयडी, हा स्पॉन्सर आयडी आणि हा स्पॉन्सर आयडी इथे वापरून टाकायला सुरुवात करतात, आणि काय होतं, त्यांचं 1200 वॉलेट बनतं,
पण त्यांचं काय असतं की त्यांनी स्पॉन्सर फ्रीज ठेवलेले असतात ना त्यांच्या मेन आयडीचे, आणि त्यांच्या अकाउंटला 1200 असतात वॉलेटमध्ये, पण अकाउंटला त्यांचं वॉलेट 0 होतच नाही, केवायसी झालेली असते. मग ते कंप्लेंट करतात की माझं वॉलेट 1200 आहे पण मला माझं अकाउंट 0 झालेलं नाही, वॉलेट 0 झालं नाही. का नाही झालं? की तुम्ही जे स्पॉन्सर या आयडीला लावलेत ते फ्रीच आहेत. आपल्याला ऍक्टिव्ह स्पॉन्सर पाहिजेत. तुम्ही आयडी जर फ्री ठेवल्या आणि काम जर तुम्ही याच्या खाली केलं, A2च्या आणि A3च्या खाली, मला सांगा कसं काय? त्याचे स्पॉन्सरच कम्प्लीट नाही तर इन्कम कसं जनरेट होईल? मग तुमच्या लक्षात येतं की आपण इथे चुकलोय. मग तुम्ही परत याचे स्पॉन्सर लावायला सुरुवात करता. परत हे 2 व्यक्ती गेल्या वेस्ट तुमच्या. ना तुमच्या A2चा फ्री आयडी असल्यामुळे ना याचा बेनिफिट झाला, ना तुमच्या या आयडीला बेनिफिट झाला, ना इथे परत तुम्हाला 2 व्यक्ती परत टाकत बसावं लागतं. तर हे चुकू नका. म्हणून आयडी सुरुवातीला ऍक्टिव्ह करून घ्या, ट्रायपॉड आयडी. त्याने तुमचं कुठेच नुकसान होणार नाही, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. आता मग हे झालं तुमचं A1. याच्या खाली तुमचा हा झाला ट्रायपॉड आयडी, ऍक्टिव्ह ट्रायपॉड आयडी झाला. ठीक आहे. A3 ट्रायपॉड आयडी आता मी सांगितलंय कसं काढायचं. हा झाला तुमचा ट्रायपॉड आयडी. आता याच्या खाली तुम्हाला जर तुमचं मी सांगितलं ते मॉडेल नसेल बनवायचं, तुम्हाला एवढ्याच आयडीवर काम करायचंय, ठीक आहे. ही 4 लोक आहेत. आता मला सांगा, तुम्ही A2च्या खाली सपोज B आला तुमच्याकडे, इथे टाकला. C आला, इथे टाकला. आता सपोज तुमचा A2 ऍक्टिव्ह आहे, A3 ऍक्टिव्ह आहे, तर तुम्ही A1 ला अजिबात परत, A1 तुमचा कधीच काम करत नाही, लाईफ टाइम पॅसिव्ह इन्कम जनरेट करतो. पॅसिव्ह इन्कम म्हणजे कोणतंही काम न करता मिळालेला इन्कम म्हणजे पॅसिव्ह इन्कम असतो तो. ठीक आहे. मग A1 तुमचा आयुष्यात कधीच काम करत नाही, काम करतो तुमचा A2 आणि A3, आणि पैसा घेतो A1 प्लस A2 पण घेतो आणि A3 पण घेतो. ठीक आहे. आता A2 नी मला सांगा, A2 नी B टाकला, A3 नी C टाकला, हे तुम्हीच आहात. पण A1 नी काही एफर्ट्स घेतलेत काही? ते काहीच नाही एफर्ट्स घेतले. तरी सुद्धा हे जेव्हा A2 आणि A3 तुम्ही स्वतःच्या आयडी ऍक्टिव्ह करता त्यावेळेस तुमच्या मेन आयडीला येतात 300 रुपये. हे तुमचं एक लेफ्ट आणि एक राईट मॅच झालेलं असतं म्हणून 300 येतात. परत A2 नी B टाकलं आणि A3 नी C टाकलं तर तुमचं परत अजून एक हे लेफ्टला आणि एक राईटला पेअर कम्प्लीट झालेलं असतं म्हणून प्लस 300 रुपये तुमच्या मेन वॉलेटला ऑटोमॅटिक येतात. तुम्ही काय इथे एफर्ट्स घेतले का A1 नी? काहीच नाही घेतले, तरी पण हे 300 रुपये जनरेट झाले, कारण की त्याच्या अंडर काम झालेलं आहे ना, एक पेअर मॅच झालेलं आहे म्हणून ते 300 रुपये आले. आता A2चा आणि A3चं लेफ्ट राईट मॅच झालंय का? तर नाहीये, त्यामुळे तिथे इन्कम नाही येणार. पण तुमच्याकडे अजून जेव्हा नेक्स्ट पर्सन येणार, D येणार आणि E येणार, त्यावेळेस A2चं सुद्धा लेफ्ट राईट कम्प्लीट होतं, त्याला इथे 300 रुपये मिळतात, इथे याला 300 रुपये मिळतात आणि मेन आयडीला मिळतात परत अजून एकदा 300 रुपये. मला सांगा किती इन्कम झालं? 900 रुपये मेन आयडीचं झालं आणि हे 300 रुपये. टोटल इन्कम झालं तुमचं 1500. पण हे जर तुम्ही ट्रायपॉड आयडी न काढता डिरेक्टली तुम्ही डायरेक्टली इथं वर्क केलं, तुम्ही डायरेक्ट इथे B ला जॉईन केलं, इथे C ला जॉईन केलं आणि इथे परत तुमचा जो पर्सन आहे E आणि F, E इथे दिला आणि F इथे दिला. ठीक आहे. तर काय फरक पडतो बघा. तुम्हाला A1 ला B आणि C टाकला, A1 ला B आणि C टाकला म्हणून फक्त तुम्हाला इथे 300 रुपये मिळाले आणि B च्या खाली E आणि F टाकला म्हणून 300 रुपये मिळाले. किती मिळाले? फक्त 600 रुपये मिळाले. जर सिंगल आयडीवर वर्क केलं तर तुम्हाला फक्त मिळाले 600 रुपये आणि ट्रायपॉड आयडीवर वर्क केलं तर किती मिळाले? 1500 रुपये. मला सांगा, तुम्हाला 1500 रुपये घ्यायला आवडेल की 600 रुपये? ऑब्व्हियसली तुम्हाला 1500 रुपये घ्यायला आवडेल ना. म्हणजे इनफॅक्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण ट्रायपॉड आयडीवर वर्क करतो त्यावेळेला आपल्याला डबल इन्कम जनरेट होतो, सिंगल नाही. म्हणजे एका वेळेस तुम्ही जर लेफ्टला माणूस टाकत असाल तर लेफ्टच्या आयडीला पण पैसे मिळतात आणि मेन आयडीला पण पैसे मिळतात, आणि राईटला जेव्हा व्यक्ती टाकतात तेव्हा राईटच्या आयडीला पण पैसे मिळतात आणि मेन आयडीला सुद्धा पैसे मिळतात. तर मला इथपर्यंत सगळ्यांना समजले का? जरा कमेंट करून सांगा. समजलं आहे सगळ्यांना? येस, सगळ्यांना समजलंय. भरपूर जबरदस्त मीटिंग आहे. खूप सारे मेंबर्स जॉईन झाले. ऑलमोस्ट खरंच त्यांना लाईफ मध्ये सेट व्हायचे. मीटिंग फुल झाली. सेट फुल. Yes, तेच बोलते. सर्वांना लाईफ मध्ये सेट व्हायचे म्हणून सर्वांनी मीटिंग जॉईन केली. एकदा सगळ्यांना सांगण्यापेक्षा एकदा सगळ्यांना सांगितलेलं चांगलंय की सगळे अंडरस्टँड करतील. कारण Yes. परफेक्ट बिझनेस येणं सगळ्यांना गरजेचं आहे. मला वाटतं मनीषा ताई आणि निशा मॅम जॉईन झाल्या होत्या तेव्हा त्यांना इतकं नॉलेज नसल्यामुळे आज, नाही तर त्या अजून करोडो रुपये त्यांनी कधीच कमवले असते. हे जे बिझनेस Yes. मॉडेल त्यांनी खूप पश्चाताप होतो
खूप पश्चाताप होतो. मी खरं ते सांगते, इतका पश्चाताप होतो ना, आम्हाला हा प्लॅन समजला नव्हता आणि जेव्हा समजला तेव्हा हातातून संधी उशीर निघून झाला गेली होता. होती. खूप उशीर आणि झाला होता. तुम्हाला आता मी सांगते, महाराष्ट्र नंबर 1 मध्ये फक्त मनीषा निशा असते. एक्झॅक्टली. आणि करोडो रुपये भाग्यश्री त्यांनी मॅम कधीच असते. घेतले असते, करोडो रुपये त्यांनी कधीच घेतले Yes. असते. आणि त्यांनी सगळ्यांना हाच बिझनेस मॉडेल जर सांगितलं असतं तर लोक खाली काम करणारी याच मॉडेलनी काम करत राहिली असते. आणि त्यांचं इन्कम कधीच 1,44,000 महिन्याला तुम्ही फक्त एका व्यक्तीने काम केलं तर तुम्हाला ते पैसे मिळणार होते. मग विचार करा, Yes. करोडो रुपये व्हायला किती वेळ लागला असता? अजिबात वेळ लागला नसता. तर आता मला सांगा, बरीच लोक आता काय करतात, A1 आला, इथे काय करतात, फ्रीच्या आयडी मध्ये एक क्वेश्चन होता की फ्रीच्या आयडी म्हणजे काय? फक्त रजिस्ट्रेशन होतं, ऍक्टिव्हेशन होत नाही, त्याला फ्री आयडी म्हणतात. तिथे तुम्हाला रेड मध्ये फ्री असं दिसतं. त्या फ्री आयडीचा काही उपयोग नसतो. जोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्ह करत नाही ना तोपर्यंत त्याचा काही उपयोग नसतो, त्याच्यावर कुठलाही इन्कम जनरेट होत नाही. आता तुम्ही सपोज A1 A2 इथे काढला, A3 इथे काढला, या आयडी फ्री ठेवल्या, तर आता याचा फायदा कसा होतो मी तुम्हाला सांगते. तुम्ही आता याच्या खाली जर A1 च्या स्पॉन्सर आयडीने इथे पर्सन टाकत गेला, हा ठीक आहे, याच्या खाली पण इथे काम होत राहिलं, इथे काम होत राहिलं, इथे काम होत राहिलं, ठीक आहे, याचे तुम्हाला इथे पैसे मिळाले, सपोज मिळाले 4,000 रुपये मिळाले, तर तुम्हाला काय वाटतं की आता बाबा काम चांगलं चाललंय, मला A2 आणि A3 ऍक्टिव्ह करायचंय. तर हे जे काम झालेलं आहे एवढ्याचे पैसे तुमचे आता तात्पुरते वेस्ट होतात, फक्त एवढ्यांचेच पैसे वेस्ट होतात, किंवा अजून खाली थोडं काम झालं असेल तर तेवढ्यांचे, ते फक्त तिथपर्यंतच थांबतं. आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी तुम्ही तुमचा आयडी सपोज आता इथे ऍक्टिव्ह केला, A2 इथे ऍक्टिव्ह केला, या ठिकाणी या ठिकाणी, आयडी तर तुमचा आपलाच असतो ना. ऍक्टिव्ह जरी यांच्या नंतर झाला असेल तर आयडी आपलं असल्यामुळे ही लोक जेव्हा याच्या पुढे काम करायला सुरुवात करतात त्यावेळेस या लोकांचा पैसा इतका वेस्ट गेला असेल तर इथून पुढे ही लोक जी काम करणार आहेत याचा पैसा तुमचा इथे पण मिळतो, इथे पण मिळतो आणि इथे पण मिळतो. आलं लक्षात? पण काही लोक ही आयडीज बनवत नाहीत, फ्रीची पण बनवत नाहीत आणि ऍक्टिव्हेशनची बनवत नाहीत, त्यामुळे त्यांचं नुकसान कसं होतं मी तुम्हाला सांगते. आता हे इथे येतात, A आला, याच्या खाली लगेच तुम्ही लगेच B टाकता, C टाकता, हा, त्याच्यानंतर इथे परत काम करता, इथे काम होतं, 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 आणि तुमचे डोळे आता उघडतात की बाबा इथे 4,000 रुपये मिळाले, आता मला पैसे मिळतात आणि आता मला पण ट्रायपॉड आयडी काढायचंय. तुम्ही काय करता, तुम्ही इथे टाकलाच नव्हता ना, तुमचा फ्रीचा आयडीच नव्हता, मग तुम्ही आता रजिस्ट्रेशन करता आणि हा जेव्हा तुम्ही लेफ्टचा आयडी स्पॉन्सर आयडी वापरून टाकता त्यावेळेस हा आयडी इथून इथून येतो आणि याच्या अंडर जाऊन इथे लेफ्टला पडतो, आणि राईटचं जेव्हा रजिस्ट्रेशन करतो तो असा 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 फिरत येतो आणि या आयडीच्या राईटला जाऊन पडतो. मला सांगा, तुम्ही काम ह्या लोकांना तुम्ही काम दिलं की नाही, मग या लोकांचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे होता की नाही? तो होत नाही. आता इथून पुढे तुम्ही काम करणार त्याचा फायदा या सगळ्या लोकांना होणार, पण तुमचा फायदा या लोकांना होणार, पण यांचा फायदा तुम्हाला लाईफ मध्ये कधीच होणार नाही. ही लोक कितीही काम करू द्या, याच्यातला एखादा जर ऍक्टिव्ह पर्सन असेल, कितीही काम करत असू द्या, तुम्हाला या आयडीला तुमच्या कधीच बेनिफिट होणार नाही, कारण तुमचा आयडी डाऊनला गेला ना, अपला नाहीच आहे. इथे पाहिजे होता तुमचा आयडी, तो इथे राहिलाच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं तुमचं नुकसान होतं, लाईफ टाईम नुकसान होतं. त्यामुळे ऍटलिस्ट फ्रीच्या आयडी काढा तुम्ही. खूप उशीर करू नका, जितका तुम्ही उशीर करणार तितकं तुमचं नुकसान आहे. जेव्हा तुम्ही ड्रीम मध्ये एंटर करता, तुम्ही फ्रीचं का होईना तुमचा ट्रायपॉड आयडी जनरेट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. पैसे आल्यावर ऍक्टिव्ह करा, तात्पुरतं नुकसान होईल, लाईफ टाईम नुकसान होण्यापेक्षा सुरुवातीला नुकसान झालेलं कधीही चांगलं. पण मी तर प्रायोरिटीवर ठेवते की सुरुवातीला मी म्हणते 10 लोकांचं तरी नुकसान का करा, 10 लोकांचे जरी पैसे वेस्ट झाले तरी पण आपलंच नुकसान आहे ना ते. आणि पैसे आता बऱ्याच लोकांचं असतं की ट्रायपॉड आयडीला काय असतं, डॉक्युमेंट्स कुठले वापरायचे, कसे वापरायचे. आता मला सांगा, A हा पर्सन तुम्ही आहे, हे पर्सन एकच आहे ना. आता A2 हा तोच पर्सन आहे आणि A3 हा तोच पर्सन आहे, आयडी फक्त सेपरेट आहेत, वेगळे आहेत, पर्सन एकच आहे. त्यामुळे A1 जे डॉक्युमेंट्स देणार तोच A2 पण देणार, इथे तेच डॉक्युमेंट्स, A3 ला पण तेच डॉक्युमेंट्स राहणार, वेगळे काही नाही. पर्सन एक आहे ना, मग डॉक्युमेंट सेम राहणार का? फक्त आता मला सांगा, A ला तुम्ही 1,100 रुपयाची शॉपिंग केली, मग आता B ला A2 आयडी वेगळा आहे की नाही, पर्सन वेगळं असेल, पैसे तर तुम्ही A2 ला पण घेणार आणि A3 ला पण घेणार. मग A1 ला पण 1,100 रुपयाची A2 ला पण 1,100 रुपयाची शॉपिंग करावी लागेल, A3 ला पण 1,100 रुपयाची शॉपिंग करावी लागेल. कारण व्यक्ती जरी एक असेल तरी सुद्धा आयडी वेगळे आहेत आणि प्रत्येक आयडीला आपल्या 2 लोक करायचे, प्रत्येक आयडीला वेगवेगळी शॉपिंग आहे, प्रत्येक आयडीवर वेगवेगळे पैसे येतात, त्याच्यामुळे तुम्हाला 3 ठिकाणी शॉपिंग करावी लागते. आता तुम्ही म्हणता माझे 3,300 एवढे पैसे कुठून आणू, किंवा मग हे मला काम नाही झालं तर वेस्ट जाईल. का वेस्ट जाईल मला सांगा बरं.
कंपनी आपली लगेच उद्या बंद पडणार आहे का? आणि बंद पडेल कशावरून? आपल्याकडे वेळ आहे ना. तुम्हाला कुठलं टार्गेट दिलंय का की तुम्ही 1 दिवसात करा, 2 दिवसात करा, 3 दिवसात करा, असं कुठलं टार्गेट आहे का? मला सांगा, तुम्ही 4 व्यक्ती लाईफमध्ये एकदा पण नाही करू शकणार का? सोशल मीडिया एवढी करोडो लोकांची आहे. तुमचे स्टेटस सुद्धा आता प्रत्येकाचे स्टेटस 100-150 लोक तर आरामात बघतात. कधीतरी 4, 5, 6 महिन्यांनी तुमच्याकडे ही 4 लोक येणार नाहीत का? कधीतरी येतीलच ना. तर मग ही 4 लोक जेव्हा तुम्ही करणार आहेत, तर तुमचं टार्गेट असलं पाहिजे या 4 लोकांना ट्रायपॉडनीच आणणं. सिंगल आयडीचे तुम्ही ना सिंगल आयडी तुम्ही स्वतः करू नका आणि समोरचा जो येतो त्यालाही सिंगल आयडी करून देऊ नका. त्यात तुमचंही नुकसान असतं आणि त्याचंही नुकसान असतं. तर आता मला सांगा, हे जर 4 व्यक्ती तुमच्याकडे ट्रायपॉडने आल्या, तर मला सांगा, ह्या 2 पेअरचे तुम्हाला इथे मिळाले 300. 1 सेकंद. ह्या 4 व्यक्ती तिराईत व्यक्ती आहेत. आपण समजूया इथे सी आलाय, इथे डी आलाय, इथे ई आलाय आणि इथे एफ आलाय. ठीक आहे. तर मला सांगा, जेव्हा तुम्ही ए आणि A2 करता, तुमच्या मेन आयडीला मिळतात 300 रुपये या पेअरचे. आणि A2चं जेव्हा बी आणि सी आणि डी होतं आणि A3चं ई आणि एफ होतं, त्यावेळेस या आयडीला मिळतात 300 रुपये, या आयडीला मिळतात 300 रुपये आणि मेन आयडीला मिळतात तुमच्या 600 रुपये. मेन आयडीनी काय काम केलं? काहीच नाही. A2नी फक्त काम केलं आणि A3नी. आणि सीने आता मला सांगा, A2नी तर काय काम केलं का आणि A3नी तरी काय काम केलं का? हे जे ट्रायपॉड काढले हे सीनी काढले, डीनी काढले. बाकी त्यांचं A2चं पण नाही काय काम आहे, A1चं पण काय काम नाही आणि A3चं. पण तरी सुद्धा बघा, सी तर घेतोच 300 रुपये, डी पण घेतो 300 रुपये. ते तुम्ही जरी नसाल तरी सुद्धा मला सांगा, इथे तुमचे किती पेअर मॅच झाले? A2चे किती पेअर मॅच झाले सांगा? 1, 2, 3, 4. त्यामुळे A2ला मिळतात 1200 रुपये. सॉरी, A2चं हे लेफ्ट राईट आहे, त्यामुळे याचं फक्त 2 पेअर मॅच झाले, इथे मिळतात 600 रुपये. याचं पण याला 2 पेअर मॅच झाले, त्यामुळे इथे मिळतात 600 रुपये. मेन आयडीला मिळतात 1200 रुपये. आता तुम्हीच हिशोब करा, तुम्ही घातले 3300 रुपये. तुमच्याकडे आले किती? मेन आयडीलाच आले तुमच्या 2100 रुपये आणि खालच्या आयडीला आले 900. इथे 900 आले आणि इथे पण 900 आले. म्हणजे हे झाले 2100, 900 आणि 900. मला सांगा, आता तुम्हीच हिशोब करा. 18, 9, 18, 19, 20 झाले तुमचे पैसे वसूल. कुठे राहिले मला सांगा बरं. आणि जर तुम्ही इथे प्रोडक्ट घेतलं असेल, 3300चं प्रोडक्ट घेतलं असेल, तर तुमचं प्रोडक्ट 3000 रुपयाचं तुम्हाला फुकटच झालं आणि पैसे पण निघाले तुमचे. काय राहिले पैसे? तुमचे सगळे पैसे निघाले ना. मग नुकसान झालं कुठे तुमचं? कुठेच नुकसान नाही ना झालं. हे सुरुवातीलाच तुम्ही ऍक्टिव्हेशन केल्यामुळे घातलेले पैसे लगेचच निघाले, मग नुकसान होत नाहीये. तर मग ट्रायपॉड आयडी काढायला सुरुवातीला तुम्ही नाही मॅनेज करू शकत का? सुरुवातीला जर तुम्हाला पुढे जाऊन त्याचे बेनिफिट आहेत, फ्युचरमध्ये त्याचा सगळ्यात जास्त फायदा आहे, तर मग सुरुवातीला 3300 रुपये ऍडजस्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? मला नाही वाटत काय प्रॉब्लेम आहे. तर या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करा. 3300 रुपये तुम्ही देणार आहात तर ते काढणार पण आहात. मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं वर्क स्टार्ट होणार आहे, तुमची चांगली टीम बनणार आहे, त्यावेळेस तुम्ही फक्त एका आयडीवर पैसे नाही घेत, तर तुम्ही 3-3 आयडीवर पैसे घेता. अशी तुमची जेव्हा टीम बनत जाणार आहे ना, खाली खाली तुमचे हे जे पैसे 3200 पण वसूल होतात ना, याच्यानंतर इथे खाली कितीही काम होऊ द्या, इथे सगळीकडे कितीही तुमची टीम बनू द्या, तुमचे हे पैसे ना इथे पण मिळणार आहेत. जेव्हा तुमच्या इथे लेफ्टला जर काम झालं ना, या सगळ्यांचे पैसे तुमच्या इथे पण मिळणार आहेत, इथे पण मिळणार आहेत. इथे काम झालं ना तर तुमच्या इथे पण मिळणार आहेत, इथे पण मिळणार आहेत. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही लाईफ टाइम पॅसिव्ह इन्कम 3 आयडीवर जनरेट करणार आहात. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, मॉडेल बनवतीये. ए इथे मी, इथे A2, A3, ठीक आहे. आणि याच्या अंडर जर मी माझे ब्लड रिलेशन ठेवले, तर मला सांगा, याच्या हजबंड, मदर, सिस्टर आणि ब्रदर मला, आणि मग यांचे पण जर ट्रायपॉड एडिट ठेवले, ऍटलीस्ट फ्रीचे ठेवले, कधीतरी तुम्ही ऍक्टिव्ह करा ना. ते आता नसतील पैसे, नंतर करा. पण हे मॉडेल प्रत्येकाने बनलंच पाहिजे, प्रत्येकाचं सुरुवातीलाच बनलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, ऍक्टिव्हेशन नंतर करा, कधीही करा, पण ऍटलीस्ट स्टार्ट बिझनेस याच मॉडेलनी झाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कधीही त्या ऍक्टिव्ह करा. परत जेव्हा कधी ऍक्टिव्ह करणार त्यावेळेस इथे जे सगळीकडे काम होणार आहे, याचा पैसा तुमच्या या 4 आयडीला मिळणार आहे, या 4 आयडीला मिळणार आहे, या 2 आयडीला, या 2 आयडीला, या 2 आयडीला, या 2 आयडी, म्हणजे तुम्हाला 4 लेवल, 1, 2, 3, 4 या 4 लेवल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा ह्या लेवलचा.
सगळ्यांनी तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा पद्धतीने मॉडेल तुम्हाला तयार करून मग पुढे वर्क स्टार्ट करायचे. प्लीज स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सर्वांनी. येस, प्लीज बी कंटिन्यू. तर तुम्हाला जेव्हा पैसा म्हणजे तुम्ही जेव्हा एक पर्सन तुमच्याकडे जॉईन होतो, इथे सपोज मी थोडस क्लिअर करते, हे जर मॉडेल तुमच्याकडे असेल आणि इन फ्युचर कधी तुम्ही या आयडिया ऍक्टिव्ह केल्या, तर तुम्ही ज्यावेळेस इथे लेफ्टला एक पर्सन करता, इथे एक पर्सन टाकला, तर तुमच्या हस्बंडच्या एका आयडीला लेफ्ट साईडला पण 300 PV मिळतात, राईट हस्बंडच्या मेन आयडीला पण 300 PV मिळतात, तुमच्या A2 ला पण 300 PV मिळतात आणि तुमच्या A1 ला पण 300 PV मिळतात. म्हणजे तुम्हाला एका पर्सन मागे 1200 रुपये पडतात. मला सांगा, तुम्हाला एक आयडी टाकून 300 रुपये घ्यायला आवडेल की 1200 रुपये घ्यायला आवडेल? एक पर्सन टाकून 1200 रुपये. तर तुम्ही एक लेफ्टला टाकला, एक राईटला टाकला, तुमचे 1200 1200 2400. तुमचा एक लेफ्ट राईट कम्प्लीट झाला तर तुम्हाला 2400 रुपये मिळणार आहेत. मला सांगा, का नाही तुम्हाला हे बिझनेस मॉडेल का नाही करत तुम्ही लोक? कारण की तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच नाही, तुम्ही नॉलेजच घेतलेलं नाही. म्हणून मी काय म्हटलं की जेव्हा तुम्ही स्टार्ट करताना तर तुम्ही प्रॉफिट कशात आहे, तुम्ही बिझनेस करण्यासाठी येताना, तर बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो तर प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपला जास्त प्रॉफिट कशात आहे. तुम्ही जेवढे जास्त इन्व्हेस्टमेंट करता, इन्व्हेस्टमेंट मी म्हणणार नाही, शॉपिंग म्हणूया आपण, जेवढे जास्त सुरुवातीला इन्व्हेस्ट करता, जेवढा मोठा सेटअप जास्त तेवढा जास्त प्रॉफिट. कुठल्याही बिझनेसला तुम्ही स्टार्ट करताना तुम्ही जेवढा मोठा तुमचा स्टार्टअप असेल ना, तेवढा जास्त इन्कम असतो किंवा तेवढा जास्त प्रॉफिट असतो. हे बेसिक तुम्ही लक्षात घ्या. हे एक्झॅक्टली स्मार्ट बिझनेसमॅनचं लक्षण आहे. त्यामुळे आपण आपला थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त केली तर आपला प्रॉफिट पण तेवढा जास्त असेल. आणि मग प्रॉफिट जास्त असेल तर घातलेले पैसे, मला सांगा, बिझनेस जर तुम्ही 1 कोटीचा उभा केला तर 1 कोटी तुमच्या कधीच नाही का वसूल होत. बिझनेस तुम्ही स्टार्ट करता तर तुम्ही असा विचार करता की माझा बिझनेस लॉस मध्ये गेला तर हे करेल. तुम्ही रिस्क घेताच ना बिझनेसमध्ये. बिझनेस म्हणजेच रिस्क आहे. तर रिस्क घेऊनच कुठलीही गोष्ट करायची असते आणि ती रिस्क जर सक्सेस झाली तर तुम्हाला बिझनेसमध्ये लाईफ टाईम प्रॉफिट असतो. म्हणून तर बिझनेसमॅन आज मोठे मोठे अंबानी वगैरे आहेत. या लोकांना काय सगळं आयतं मिळालंय का? नाही, यांनी रिस्क घेतले लाईफमध्ये, एक मोठा बिझनेस केला आणि आज त्यांचं जाळं तुम्ही बघताय सगळेजण. तुम्ही म्हणता मला अंबानी सारखं बनायचं. अरे, अंबानींनी रिस्क घेतली होती. तुम्ही आहे का लाईफ मध्ये रिस्क घ्यायला तयार? तर तुम्ही नाहीये. त्यामुळे आज आपण सगळ्यात खाली असतो. तर ती बिझनेस आपल्याकडे किती रिस्क आहे मला सांगा बरं. सगळ्या 15 आयडी ऍक्टिव्ह केल्या तरी सुद्धा 16,500 मधले 5,100 निघतात, म्हणजे 10,000 रुपयाची रिस्क. मला सांगा, 10,000 ची रिस्क तुम्ही लाईफ मध्ये नाही घेऊ शकत का? चला, जॉब वर्किंग वुमन असेल, घ्या ना लाईफ मध्ये एकदा. लाईफ मध्ये कधीतरी 16% करा, तुम्ही होतातच. मी एका आठवड्यात जवळपास मला वाटते 25 लोक केली होती. म्हणजे माझी 16 लोक होऊन सुद्धा उरलेली लोक मला खाली लोकांनाच हेल्प करायला लागली होती. आणि माझं जे टार्गेट आहे ना, माझ्याकडे सिंगल आयडी कधीच येत नाही. मी जे ट्रेनिंग देते ते ट्रायपॉडच देते आणि माझ्याकडे 90% ट्रायपॉड आयडी आहेत. सिंगल आयडीला मी अशी तेव्हाच घेते ज्या व्यक्ती मला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही किंवा मला वाटत नाही की ही व्यक्ती चांगलं ग्रो करेल, अशा व्यक्तीला मी सिंगल आयडीने आणते. अदरवाईज माझं टार्गेट असतं की ट्रायपॉड आयडीज, भलेही मला त्याच्या सुरुवातीला पैसे भरायला लागले तरी चालेल, पण हा हार्डवर्क माणूस मला जर कळतो तर मी त्याला ट्रायपॉड आयडी सजेस्ट करते आणि ऍक्टिव्ह करून घेते. माझ्याकडे सिंगल आयडी येतच नाही, पहिली गोष्ट, कारण मी सांगायला सुरुवातच. त्यामुळे तुमचंही टार्गेट हेच असलं पाहिजे की सिंगल आयडी सोबत तुम्हाला ट्रायपॉड आयडी, तुम्हाला स्वतःला व्यवस्थित एक्सप्लेन करता आला पाहिजे. एक्सप्लेन जर करता आला ना तर बस आहे. भलेही तुमचं मॉडेल इथे नाही तुम्ही इथून तरी स्टार्ट केलं ना, तरी तुम्हाला एक पर्सन केला ना, जेव्हा तुम्ही लेफ्टला पर्सन करताना त्यावेळेस, तुम्ही जर इथे पर्सन करताना त्यावेळेस तुम्हाला इथे पण पैसे मिळतात. तुम्ही जेव्हा इथे पर्सन करताना त्यावेळेस तुम्हाला इथे एक पर्सन टाकता आणि इथे एक पर्सन टाकताना त्यावेळेस तुम्हाला इथे पण 300 PV मिळतात आणि इथे पण 300 PV मिळतात आणि इथे पण 300 PV मिळतात आणि इथे पण 300 PV मिळतात. म्हणजे फार नाही तर तुम्हाला एक पर्सन टाकल्यावर 600 रुपये तर एका साईडला PV बनतात आणि इकडे एक पर्सन टाकले तर इकडे 600 PV, म्हणजे 600चं मॅच तुमचं लगेच होतं. म्हणजे एक पेअर कम्प्लीट केल्यावर तुम्हाला 600 रुपये डेफिनेटली मिळतात. आता मला सांगा, 3,300 ची रिस्क आहे ह्याच्यात काय रिस्क आहे? आणि ते पण मी तुम्हाला सांगितलं, जर 4 ट्रायपॉड आणल्या तुम्ही कधीतरी लाईफ मध्ये तरी सुद्धा तुमचे पैसे रिकव्हर होतात आणि त्याच्यानंतरचं जे प्रॉफिट आहे ते डायरेक्ट डबल असतं. मग 3,300 ची रिस्क
मला नाही वाटत कोणालाच इथे इम्पॉसिबल असं काहीच नाही याच्यात. 3,000 रुपये तर आपले असे आता आजकाल हॉटेलमध्ये जेवलो ना तरी सुद्धा 3,000 रुपये इझिली जातात. किंवा दवाखान्यात जरी गेलो ना तर गोळ्या औषध आणि दवाखान्याचा खर्च बघितला ना तरी 3,000 रुपये जातात. आणि साडी घ्यायला गेले तर मला नाही वाटत बायका कुठला विचार करतात 3-3 काय 10-10 हजारची पण साडी घेतील. पण बिझनेस आला ना, स्वतःला काहीतरी करायची ओळख निर्माण करायची वेळ आली ना की अशा वेळेस मात्र त्या माघार घेतात. का तर कॉन्फिडंटच नसतात ना. थोडं सेल्फ कॉन्फिडंट ठेवा ना. म्हणजे स्वतः जर सेल्फ कॉन्फिडंट तुम्ही असाल तरच तुम्ही पुढे ग्रो करणार आहे. स्वतःच लो क्वालिटी असेल, मला होईल का किंवा मी करेन का, सुरुवातच तुम्ही नन्नाची केली ना तर पुढे सगळं निगेटिव्हच होत राहतं. थोडं पॉझिटिव्ह राहा. भले सक्सेस मिळेल नाही मिळेल ते द्या ना, तुमच्या नशिबावर सोडून द्या. ऍटलीस्ट ट्राय तर करा. तुम्हाला जर फुकटमध्ये जर काहीतरी मिळतंय, प्रोडक्ट घ्या, प्रोडक्ट वापरा. काही नाही झालं तर लाईफमध्ये आपलं ते प्रोडक्ट तरी वापरल्याचं सॅटिस्फॅक्शन आहे ना. पण शॉपिंग करताय असं गृहीत धरून तुम्ही स्टार्ट करा वर्कला. कधीच तुम्ही माघार घेऊ नका आणि सिंगल आयडीवर तर चुकून पण काम करू नका. त्यात तुमचं सगळ्यात जास्त नुकसान आहे. आता मला सगळ्यांचं असतं की बाबा मला आयडी लावता येत नाही, लेफ्टला आयडी कशा लावायच्या, राईटला आयडी कशा लावायच्या, कोणाला कळतच नाही. म्हणजे मला कुठे आयडी लावायची इथे स्वतः येतात आणि इथे जे 2 लेख असतात इथे टाकतात. इथे टाकतात. आता इथे सपोज आपण सिंगल आयडीच सांगूयात तुम्हाला, बी आणि सी टाकतात. आता त्यांचं असतं की आता मी कुठे टाकू. आता मला सांगा, इथे तुमची लेफ्ट आहे आणि इथे राईट आहे. तुमच्या जेनेलॉजी मध्ये एक असतं, वरती जेनेलॉजी ट्री मध्ये गेलं की लेफ्ट पीव्ही आणि लेफ्ट पॉवर अशा 2 ऑप्शन्स असतात तुमच्याकडे तिथे. आणि इथे राईट पीव्ही आणि राईट पॉवर. आता मी पॉवर आणि पीव्हीचा एक्झॅक्टली तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. पॉवर म्हणजे काय असतं की तुमच्याकडे राईटला किती पैसे शिल्लक राहिलेत, आणि पीव्ही म्हणजे काय असतं की तुम्ही टोटल किती पीव्ही तुमच्या लेफ्टला बनवलेत. आता त्याचं तुम्हाला बायफर्गेशन सांगते. आता तुम्ही इथे लेफ्टला 1% केला, तुमचे टोटल पीव्ही झाले इथे 300, आणि राईटला 1% केला, राईटचे टोटल पीव्ही झाले 300. आता 300 आणि 300 मॅच झाले, त्यामुळे तुमच्या राईटला पण पॉवर 0 राहणार आणि लेफ्टला पण पॉवर 0 राहणार. आलं लक्षात. म्हणजे मॅच झालं की पॉवर संपली तुमच्याकडे, ना लेफ्टला पॉवर आहे ना राईटला पॉवर आहे. ठीक आहे. आता तुम्ही सपोज आता बी आलाय, सी आलाय, बीनी त्याचे लेफ्ट राईट कम्प्लीट केलेले आहेत, बीनी त्याचे सी ई आणि एफ केलंय असं समजूया, आणि सीने त्याचं काहीच केलेलं नाहीये. म्हणजे तुमच्या आता मला सांगा, आता तुमच्या ए च्या खाली बघा बी, सी आणि ई किती टोटल झाले, 900 झाले ना. बी, ई म्हणजे हा एक झाला आणि हा एक झाला. म्हणजे तुमचे टोटल पीव्ही किती झाले, 300 300 300 900 पीव्ही झाले. म्हणजे तुमच्या ए च्या लेफ्टला टोटल किती काम झाले, 900 रुपयाचं. आता मला सांगा राईटला किती काम झाले. राईटला काहीच नाही ना, सीच चालय ना फक्त. म्हणजे राईटला फक्त झालं 300 पीव्ही. ठीक आहे. आता मला सांगा लेफ्टला पॉवर राहील का की राईटला राहील. आता मला सांगा 900 आणि 300 शिल्लक किती राहिले. 900तले 300 रुपये जेव्हा तुमचे इकडे पीव्ही बनणार त्यावेळेस तुमचं 300चं एक मॅचिंग होणार. मी ब्रॉन्झचं सांगते तुम्हाला. तर हे 300 मॅच झाले. आता मला सांगा 900 मधून 300 गेले तर किती राहिले, 600 रुपये राहिले. तर हे राहणार ते लेफ्टला पॉवर मध्ये राहणार. मग आता तुमच्याकडे जेव्हा नवीन आयडी येतो तर मला तुम्ही सांगा, ही जी साईड आहे तुमची, ही साईड आहे ती पॉवरची साईड आहे आणि ही साईड आहे ती विकरची साईड आहे. कारण मला सांगा इथे पॉवर 600 आहे, राईटला काय पॉवर आहे का, नाही. कारण जास्त काम तुमचं लेफ्टला झालंय, राईटला कमी झालंय. म्हणजे ऑफकोर्स तुमची विकर साईड जी आहे ती राईट साईड आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्या की आपण जेव्हा नवीन आयडी येते त्यावेळेला आपल्याला पॉवर साईड कुठली आहे आणि विकर साईड कुठली आहे ते बघायचं. आता इथे इझिली समजतं ना, तुम्ही फक्त जरी जेनोलॉजी काढली तर तुम्हाला लक्षात येतं की पॉवर कुठे आहे. तर ते पण मी तुम्हाला आयडी लॉग इन करून दाखवेलच. मग आता इथे 600 पॉवर आहे, तर तुमच्याकडे जेव्हा आयडी येईल तर तुम्ही इथे लावाल का, इथे लावाल का, मला सांगा बरं. बरेच लोक लावतात इथे, आणि मग काय होतं इथेच होतं. आता इथे आयडी एक लावला तर इथे परत 1200 रुपये बनतं. हे 900 जाऊन इथे 1200 बनतं, आणि ही पॉवर इथे 900 होते, आणि वॉलेटमध्ये पैसे येतच नाहीत. तर त्यांचं म्हणणं असतं की आम्ही काम तर केलं, वॉलेटमध्ये पैसे येणार नाही. कसे येईल ना, कारण तुम्ही पॉवरलाच परत आयडी लावला ना. तर तो पॉवरला आयडी लावायचा नाहीये, तुम्हाला विकरला आयडी लावायचा आहे. मग जेव्हा तुमच्याकडे तुमचा ओन पर्सनल येईल त्यावेळेस तुम्ही सीच्या खाली तो लावायचा असतो, जेणेकरून आता सी जर तुमच्या राईटला आहे तर तुम्ही त्याला इथे द्या ना, एफ वगैरे जो पण असेल तो इथे द्या. म्हणजे तुमचं काय होतं, इथे जे 300 पीव्ही आहेत हे इथे 600 पीव्ही बनतात. आणि आता मला सांगा 900 मधून 600 मॅच झाले म्हणजे तुमचं वॉलेट बनणार 600 रुपये. आणि तुमचं इन्कम आता इथे पॉवर किती राहील बघा, 900 मधून 600 गेले किती राहिले, 300. तर तुमची ही जी पॉवर आहे ती 300 राहील. इथे इथे जी पॉवर आहे ती 300 राहील तुमची.
ठीक आहे. मग तसंच तुमची ही जोपर्यंत पॉवर संपत नाहीये तोपर्यंत तुम्ही इकडेच काम करायचं. आता परत इथे एक टाकला तर इथे परत तुमचं 900 होईल. 900 900 मॅच झाले. तुमच्या लेफ्टला पण 0 पॉवर झाली, राईटला पण 0 पॉवर झाली. त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की राईटला कोण पर्सन आहेत, लेफ्टला कोण पर्सन आहेत, कुठली लोक किती काम करू शकतात. एक अंदाज असतो ना की बाबा ऍक्टिव्ह पर्सन कोण आहे, नॉन ऍक्टिव्ह कोण आहे. तर तुम्ही जरा अंदाज घ्या की बाबा आता आपल्याकडे पॉवर सगळीकडे 0 आहे, तर बाबा हा बी वाला काम करू शकतो तर बीच्या अंडर नको टाकूया, किंवा सी वाला काम करू शकतो तर सीच्या अंडर नको टाकूया, किंवा बी थोडा इनएक्टिव्ह आहे तर ठीक आहे आपण आता बी ला देऊया, सी कधीतरी त्याचं काम करेल. असं थोडंसं म्हणजे दिमागला थोडंसं हे करा की बाबा कुठे टाकायचंय, म्हणजे कुठल्या व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत ना त्याचा अंदाज घेऊन ये ना. मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या दोन्ही पॉवर कुठेच नसते ना त्यावेळेस तुमच्याकडे जर व्यक्ती येतो तर तुमच्या अंदाजाने त्या व्यक्ती तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. मग त्यावेळेस जेव्हा तुमच्याकडे पॉवर नसते तर इकडे एक टाकायचा, परत इकडे एक टाकायचा, परत इकडे एक टाकायचा, इकडे एक टाकायचा, जेव्हा पॉवर नसते तेव्हा. पण पॉवर तुमच्या लक्षात आले कुठे असते कुठे नसते. तर सगळ्यांना इथपर्यंत समजलंय का? प्लीज क्लिअर करा. निशा मॅम कमेंट्स वाचताय तुम्ही? सगळ्यांना क्लिअर झालंय मी काय बोलते? कारण मी एकटीच बडबड करते, तर तुम्हाला ते सगळं समजतंय का? तुम्हाला पॉवर विकर एक्झॅक्टली समजलंय? लक्षात घ्या, प्रत्येकाला विकरलाच आयडी लावायची असतात, पॉवरला अजिबात नाही. आता पॉवर आणि विकर आता मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवते की पॉवर विकर कसं असतं. अरे यार, बऱ्यापैकी सगळ्यांनाच समजलं. काय ठीक आहे. झालं? नाही, मी काय विचार करते की माझ्याकडे आता आयडीच नाहीये. हा जो मोबाईल आहे तो मिस्टरांचा आहे आणि सगळ्या काय आयडीच्या तुम्हाला लॉगिन हवंय असतात. का? तुम्हाला काही हवंय का? अच्छा. मला आयडी लागणार होता की जेनेलॉजी मध्ये पॉवर आणि विकर कशी मग मी समजवायची. तुम्हाला देऊ का एक आयडीचं हे डीडी नंबर आणि पासवर्ड? हो चालेल ना, ते जास्त बेटर राहील. कारण की माझ्याकडे पॉवर, ज्याच्याकडे पॉवर असेल ना असा आयडी दिला तर जास्त बेटर होईल. एक मिनिट, नाही तर मी कविता ताईंचं लॉग इन करते, एकच सेकंद. माझ्याकडे असेल, बघूनच मी करते. ओके. निशा आपली मॅम तोपर्यंत तुम्ही थोडं कंटिन्यू करा. येस येस. आपली रेकॉर्डिंग होते मीटिंग, तर ते सेव्ह करायचंय बरं का एंड होताना, कारण आहेत आपल्याकडे अजून 10-12 मिनिटं. सो आय हो, फक्त थिंक आता त्यांना पॉवर विकर दाखवूयात आणि मग एंडच करूया. येस येस. सो आय थिंक सर्वांनाच खूप छान पद्धतीने कळालंच असेल. खूप अमेझिंग मीटिंग झालेली आहे. ठीक आहे, येस मी मॅम. थोडी स्क्रीन बंद केली आहे माझी. हा. एक आयडी लॉग इन करते मी. भक्ती, तुम्हाला काय क्वेश्चन आहे विचारा तुम्ही. चॅट बॉक्स अवेलेबल आहे, कोणाला विचारा. अजून काय क्वेश्चन असतील तर ते तुम्ही विचारा. निशा मॅम तुम्हाला क्लिअर करतील. तोपर्यंत मी आयडी लॉग इन करून घेते. येस येस. भक्ती, काय क्वेश्चन आहे तुमचा? विचारा. मॅम, ट्रायपॉड आयडी सिल्वरने ऍक्टिव्ह करता येते का? येस, डेफिनेटली रंजना. तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज ब्रॉन्झने आहात, तुमची ट्रायपॉड आयडी समजा आता फ्री आहे. आफ्टर मीटिंग तुम्हाला वाटत असेल मला ती ऍक्टिव्ह करायची, तर सिल्वरने करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. पूजा, मे बी तुम्ही मीटिंग जॉईन लेट केली असेल, बिकॉज स्टार्टिंग पासून नेहमी सांगते टाइमली मीटिंग जॉईन करत चला. सो त्यामुळे काही गोष्टी मग राहून जातात. त्यामुळे शक्यतो अशा जेव्हा मीटिंग्स असतात लाईव्ह तेव्हा टाइमली येत जा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजेल. मॅम, मला ट्रायपॉड आयडीचे बेनिफिट्स खूप लेट कळाले. बी अँड सी वेगळे मेंबर टाकले. टीम 14 मेंबर्सची झाली. आता ट्रायपॉड आयडी काढला तर चालेल का? आणि बेनिफिट भेटेल का? येस, मिळेल. बघा, आता तसंही लीड्स तर लावून झालेल्यात आहेत. त्यामुळे तुम्ही आता ही मीटिंग संपल्यावर तुमचे ट्रायपॉड आयडी काढून घ्या. अजून आता तो 14च झाले. ठीक आहे, आपल्याला इथे 14 लाख करायचं आहे. त्याच्यामुळे काही हरकत नाहीये. तुम्ही आता तुमचे ट्रायपॉड आयडी काढून घ्या. आणि जर तुम्हाला ते ऍक्टिव्ह करायचे असेल तर सिल्वरने, ब्रॉन्झने करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. पण आयडी मात्र काढायचे आहेत तुम्हाला. मला ट्रायपॉड आयडी काढायचे, ते कसे काढायचे सांगा. प्रणवती सांगितलं होतं ऍक्च्युली ट्रायपॉड आयडी कसा करायचा. बघा, तुमच्या अप्लाय सांगू. गॅस बंद कर, गॅस बंद कर. माझी स्क्रीन विजिबल झाली आहे? येस, झाली. ओके. तर आता आपण समजूया की पॉवर तुम्हाला कशी समजते. आता प्रत्येकाकडे माहिती आहे, वेबसाईट जेव्हा ऑन होते त्यावेळेस हा आपला असा डॅशबोर्ड येतो. हे प्रत्येकाला माहिती आहे. वेबसाईट स्लो चालते आज.
ठीक आहे, असा डॅशबोर्ड असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता इथे 3 ज्या स्लिपिंग लाईन असतात त्याच्यात जेनेलॉजी ट्री म्हणून एक ऑप्शन असतो. आता जेनेलॉजी ट्री मध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही इथे बघा, इथे वरती एक चार्ट असतो की तुमचे डिरेक्ट लेफ्ट किती आहेत. लेफ्ट पीव्ही, लेफ्ट पॉवर, राईट पीव्ही, राईट पॉवर. आता मला सांगा, लेफ्टला तुमच्या जे आता सपोज 4,53,443 रुपये त्यांच्या राईटला आहेत आणि लेफ्टला किती आहेत, 4,29,776. मग 4,53,443 मधून 4,29,000 गेले की 23,743 त्यांच्या राईटला पॉवर राहिली. म्हणजे ज्याच्याकडे पीव्ही कमी आहे तो जातो तुमच्या विकरला आणि ज्याच्याकडे पीव्ही जास्त आहे तो जातो तुमच्या पॉवरला. मग आता यांच्याकडे 23,743 पॉवर आहे यांच्याकडे. तर मला सांगा, आता या परत पॉवरला राईटला कधी काम करतील का? तर यांनी हे जोपर्यंत 23,000 संपत नाहीये तोपर्यंत यांनी यांच्या राईटला अजिबात बघायचं नाहीये, यांनी बघायचं यांच्या लेफ्टला. आता मला सांगा, जर तुमचा ट्रायपॉड आयडी असेल तर आता यांचा ट्रायपॉड आयडी यांनी बघा हे 2 काढले, तिसरा काढला तरी यांनी यांचा ट्रायपॉड काढलाच नाही. यांनी कधी काढला, हा काढल्यानंतर हिच्या अंडर यांनी यांचा ट्रायपॉड काढला. तर हिचं कायमचं नुकसान झालं ना या एका व्यक्तीचं त्यांचं. आज या व्यक्तीला तुम्ही बघा, या व्यक्तीने किती काम केले. या व्यक्तीने जवळपास 4,24,376चं नुकसान यांचं झालं. हे जर त्यांचा वरती आयडी असतात तर इथे पण यांना पॉवर मिळाली असती ना, पण या व्यक्तीचं यांचं काम वेस्ट गेलं. तर आता हा त्यांचा आहे लेफ्ट आयडी. आता मला सांगा, यांच्या लेफ्टला पण 3,83,000ची पॉवर आहे आणि राईटला त्यांच्या काहीच पॉवर नाहीये. ठीक आहे, मग आता ह्या काय करतील की यांच्या लेफ्टच्या ह्या राईटला काम करतील. त्याचा काय इम्पॅक्ट पडतोय बघा. जेव्हा ह्या त्यांच्या लेफ्टच्या राईटला काम करतील ना तेव्हा त्यांच्याकडे लेफ्टच्या आयडीला पण पैसे मिळतात आणि मेन आयडीला पण पैसे मिळतात. म्हणजे जेव्हा इमिजिएट, कारण त्यांच्या लेफ्ट आयडीला पण पॉवर आहे आणि मेन आयडीला पण पॉवर आहे, त्यामुळे त्यांनी लेफ्टच्या आयडीला राईटला काम करू दे किंवा लेफ्टला पण पैसे मिळणार आहेत आणि राईटला. म्हणजे जेव्हा त्या इथे टाकतील ना, लेफ्ट आयडीचे इथे पैसे टाकतील ना, म्हणजे पर्सेंट टाकतील ना, त्यावेळेस त्यांना इथे पण 300 रुपये मिळतात या आयडीला, प्लस त्यांच्या मेन आयडीला सुद्धा पैसे मिळतात. म्हणजे एकाच वेळेस त्या 2दा इन्कम जनरेट करतात. हा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा मेन आयडी असतो ना तुमचा, तेव्हा मेन आयडीचा विकर बघायचा आणि त्या विकरच्या आयडीचा विकर बघायचा. आलं लक्षात मी काय म्हणते? मेन आयडीचा विकर बघायचा आणि त्या तुमच्या सपोज आता मेन आयडीचा विकर लेफ्ट आहे तर लेफ्ट आयडीचा विकर बघायचा परत कुठे आणि त्या लेफ्ट आयडीच्या विकरला काम करायचं. त्यामुळे तुमच्या लेफ्ट आयडीच्या पण वॉलेटमध्ये इमिजिएट पैसे येतात आणि मेन आयडीच्या पण वॉलेटमध्ये इमिजिएट पैसे येतात. आलं तुमच्या लक्षात की कसं असतं हे लेफ्ट राईट किंवा पॉवर कशी समजते? कळालंय सगळ्यांना? कळालंय, आय थिंक सगळ्यांना कळालंय. म्हणजे कळालं तुम्हाला विकर साईड कशी समजवायची. जेनेलॉजी मध्ये गेला ना, जी पॉवर कुठे बघायची, पॉवरच्या अपोजिट साईडला आयडी लावायची, पॉवरच्या अपोजिट विकर असते. इतकं सिम्पल आहे. आता मला कुणाचे क्वेश्चन्स असतील तर विचारा, म्हणजे ते क्लिअरिफिकेशन करता येईल. आणि मीटिंग संपल्यानंतर प्लीज सगळ्यांनी फीडबॅक द्यायचा आहे, जेणेकरून जे मीटिंग खरंच जॉईन करत नाही ना त्यांना समजलं पाहिजे की ते काय मिस करतात किंवा काय त्यांच्याकडून चुकतंय, त्यामुळे त्यांचा बिझनेस ग्रो होत नाही. त्या लोकांना थोडं जागं करा. जेव्हा तुम्ही खूप जास्त फीडबॅक येतात ना त्यावेळेस त्यांना कळतं की बाबा आजच्या मीटिंग मध्ये काहीतरी झालंय, जबरदस्त झालंय, पण आपल्याला ते समजलंच नाही. डेफिनेटली ते नेक्स्ट मीटिंग मध्ये यायचा ट्राय करतात. बघा तुम्ही, खूप फरक पडतो या गोष्टीने. त्यामुळे फीडबॅक देत चला. फीडबॅक इथे नका देऊ, इथे मीटिंग एंड झाली की फीडबॅक इथे बघितला जात नाही. तर तुम्ही ज्या पण ग्रुपमध्ये असता त्या ग्रुपमध्ये एक फीडबॅक देत जा की मीटिंग कशी वाटली, तुमचे काय सजेशन असतील, भले तुम्हाला चांगली वाटू दे, वाईट वाटू दे, जे पण तुमचं ओपिनियन असेल ते देत चला नेहमी.